जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 15 ऑगस्टचं प्रवचन. आज 15 ऑगस्ट आपला भारताचा स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सला आणि सगळ्या माझ्या बघणाऱ्यांना खूप 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 शुभेच्छा. 80वा स्वातंत्र्य दिन आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळायला 150 वर्ष अनेक लोकांनी मेहनत केली, अनेक लोकांनी आपलं बलिदान दिलं, अनेक लोक फाशी गेले, अनेक लोकांनी तुरुंगवास भोगला आणि इतकं सगळं झाल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. तो देश आपण कशा पद्धतीने सांभाळला पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे, आपल्या देशाला आपण पुढे नेलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तर आपण करतोच. पण आज आपण हे ठरवूया की आपल्या ज्या रोजच्या जीवनामध्ये आपण जे वस्तू सापेक्ष जे अडकलेलो आहोत आणि व्यक्तिसापेक्ष अडकलेलो आहोत, मानसिकरित्या जे आपण संसारात अडकून परमेश्वराचं नाव घेत नाही, परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करत नाही, तर ह्या विचारांमधून आज आपण स्वतंत्र होऊयात आणि नामस्मरण करायला सुरुवात करूयात. तर शेवट गोड होईल, आपल्याला परमेश्वर प्राप्ती होईल आणि वृत्तीचं समाधान आपल्याला नक्की मिळेल, शांतता मिळेल, हे 100%. तर आपण सुरुवात करूया आजच्या प्रवचनाला. वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण. आपला देह पंचमहाभूतांचा आहे. यामधला मी कोण हे पाहावे. जे नाचणार ते मी कधी असणार नाही, म्हणजे पंचमहाभूतातला मी नाही हे ठरले. जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो. मी भगवंत स्वरूप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त प्रकट इच्छा असते. तेव्हा त्यापैकी थोडा तरी मी असल्याशिवाय मला असे वाटणार नाही. भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे आणि आपण सर्व लोक आनंदात राहावे असे म्हणतो. मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकले असे समजावे. अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंश रूपाने केली. आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले म्हणजे आपल्या आनंदात बिघाड येणार नाही. या वाटेने चोर आहेत असे समजले म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो. जो भक्त झाला त्याला विघ्ने येत नाहीत. भगवंताचे म्हणून कोणतेही काम केले म्हणजे त्रास होत नाही. आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे. नाटकात राजाचे काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखूनच काम करतो, त्याप्रमाणे आपण आपले खरे स्वरूप ओळखून प्रपंच करावा. नाशवंत वस्तूंवर आपण प्रेम करतो, तसेच लहान सहान गोष्टीत अभिमान धरतो. इथेच तर आमचे चुकते. मी जे नाही ते व्हावे यात सुख आहे असे वाटते. कामधेनू जवळ आपण विषय मागतो आणि मग दुःख झाले की रडत बसतो. याला काय अर्थ आहे? जो परमार्थ जाणता तोच खरा जाणता होय. परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल? अनेक बुद्धिमान विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते तिथे बावळटपणाला वावच नाही. विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात. सर्वसामान्य माणसाला असे वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही, परंतु ही चूक आहे. वेदांत हा सर्वांसाठी आहे, सर्व मनुष्यमात्रांसाठी आहे. वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येणार नाही. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात त्याप्रमाणे वेदांतात इतर शास्त्रे येतात. शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहेत. ते वृत्तीला हलू देत नाहीत. त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते. आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत. म्हणून आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावे. समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळच मिळते आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही. वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेचीच खूण आहे आणि त्याकरिता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आज स्वतंत्रता दिवस
15 अगस्त हमारा 80 साल हो गया हम लोग स्वतंत्र होके। तो सभी को मेरी बहुत बहुत शुभकामनाएं। और इसी उपलक्ष्य में आप सभी से मेरी प्रार्थना है कि जैसे महाराज हमें रोज़ प्रवचन में बोल रहे हैं कि सारी वासनाएं, सारी इच्छाएं, सारे हमारे जो द्वेष, मत्सर, ये सारा छोड़कर इससे स्वतंत्र हो जाइए और स्वतंत्र वृत्ति से भगवान का नाम चिंतन कीजिए और कर्तव्य समझ के अपना कार्य कीजिए। तो ये कितना सुंदर संदेश आज के दिन पर लागू होता है। चलो अपने आप को इससे सबसे दूर करते हैं और प्यार से भगवान का नाम, प्रेम से भगवान का नाम लेते हैं। और ये जन्म जो है, भगवान ने हमें उसके अंश रूप में जन्म दिया है। हमारा जो शरीर है ना, वो पंच महाभूतों से बना है। लेकिन पंच महाभूतों में सभी जो चीज़ें हैं वो नश्वर है ना। जल, वायु, आकाश, ये सारी जो चीज़ें हैं ये सारी नश्वर है। इसमें से जो नश्वर नहीं है वो क्या है? वो है अहम, मतलब मैं, आत्मा। हमारी आत्मा अमर है, वो किसी चीज़ से मरने वाली नहीं है। तो वो आत्मा हमें देकर भगवान ने हमें अपने अंश रूप में यहाँ पे भेजा है, वो उसकी प्राप्ति करने के लिए, ना कि यहाँ पे गाड़ी, बंगले, पैसा बनाने के लिए जो लास्ट में हमें छोड़ के ही जाना है। तो हमें भगवान ने उसको समझने के लिए, खुद को समझने के लिए, ईश्वर के अंश को समझने के लिए ये मनुष्य जन्म की हमें प्राप्ति हुई है। क्यों ना हम सदाचरण करके और भगवान का मन से, दिल से नाम लेकर इस सारे संसार से छुटकारा पाले और कर्तव्य समझ के संसार करते हुए, भगवान का नाम स्मरण करते हुए, खुश रह के, समाधानी रह के इस दुनिया से जाए। तो नामस्मरण कीजिए, खुश रहिए। जय श्री राम। श्री राम जय राम, जय जय 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 राम। जय श्री राम।